मी काही दिवसांपूर्वी अहमदाबादमध्ये लँड केलं आणि खरं सांगू तर ह्या अगोदर मे बी 50-100 वेळा मी अहमदाबादमध्ये टेक ऑफ लँडिंग केली असेल. पण ह्यावेळेस जेव्हा मी गेलो आणि इनफॅक्ट अपघातानंतर पहिल्यांदा गेलो अहमदाबादमध्ये आणि एक वेगळीच फिलिंग, एक वेगळीच बेचैनी होती मनात. लँड केलं आणि एअरपोर्टचं पण ॲटमॉस्फिअर थोडं अबनॉर्मल होतं. जे युजली गजबज असते एअरपोर्टमध्ये, एक वेगळीच शांतता होती. एअरपोर्टचा कम्प्लीट वाईब पण वेगळा होता आणि तिथले ग्राउंड स्टाफ असेल, इतर कर्मचारी असतील, त्यांच्यात पण एक बोलण्यात पण एक डिफरंट टोन होता. एक वेगळीच शांतता होती. साहजिक आहे, त्या पर्टिक्युलर वास्तूचं ॲटमॉस्फिअर एका मोठ्या घटनेमुळे पूर्ण चेंज झालं होतं. मी लँड केलं आणि माझ्याकडे जवळजवळ 2 तास होता माझ्या नेक्स्ट फ्लाईटसाठी. तर म्हटलं जरा बाहेर जाऊ, जरा थोडं फ्रेश वाटेल आणि कॉफी पिऊ. आणि मी कॉफी शॉपमध्ये जाऊन बसलो. तिथे गेल्यावर मी माझे मोबाईल असंच स्क्रोल करत होतो. वेगवेगळ्या कमेंट्स जे येतात त्या टाईम होता म्हणून वाचत होतो आणि त्याच्यात बऱ्याच माझ्या काही व्हिडिओजमध्ये एक कमेंट सतत येत होती की मला विमानात जायला आजकाल भीती वाटते आणि एअर ट्रॅव्हल किती सेफ आहे माहीत नाही. तुम्ही कसं काय जातात दररोज, तुम्ही प्लीज टेक केअर ऑफ युअर सेल्फ, सर काळजी घ्या. मला तर आता खूप भीती वाटते आजकाल विमानात जायला. आणि काही लोकांनी तर अशा कमेंट्स केल्या तर मी आता विमानात जाणारच नाही, प्रवास करणारच नाही, काही भरोसा नाही आहे, काही होऊ शकतं वगैरे वगैरे. तर मी थोडा विचार केला या कमेंट्सवर आणि म्हटलं की ऑब्व्हियसली ह्युमन सायकोलॉजी, अशी काहीतरी मोठी घटना झाल्यावर कोणामध्ये पण ती निगेटिव्हिटी सेट होईल. पण हा माझा जॉब आहे आणि मी जो जॉब करतो त्याच्याबद्दल मला माहिती आहे की फ्लाईट्स किती सेफ, किती सिस्टमॅटिक, ती स्ट्रिक्ट रूल्सनी चालतात. हे काम कसं करतं हे मला सगळं माहिती. तर हे मी दररोज करतो आणि ह्याच्यामुळं माझी भीती नाही. तर मग ही जेवढी पण निगेटिव्हिटी सेट झाली आहे लोकांमध्ये की फ्लाईट्सबद्दल, विमान प्रवासाबद्दल, ती म्हटलं मी कशी दूर करू शकतो. तर मी तुम्हाला खात्री पटवून देण्यासाठी म्हटलं की आपण फॅक्च्युअल डेटावर बोलूया आणि तुम्हाला माहिती देऊया एअर ट्रॅव्हल, विमानाचा प्रवास किती सेफ आहे. तर ग्लोबल डेटाच्या माहितीप्रमाणे 100 कोटी किलोमीटर जर जेव्हा तुम्ही ट्रॅव्हल करता त्याचा त्यांनी डेथ रेशो दिलाय की तर एअर ट्रॅव्हलने 0.05 डेथ्स आहेत आणि वॉकिंगनी 54 डेथ्स आहेत. तर वॉक करताना जास्त लोक ऍक्सिडेंटनी मरतात एअर ट्रॅव्हल पेक्षा. म्हणजे कार चालवण्यापेक्षा 30 पटीने जास्त सेफ आहे एअर ट्रॅव्हल आणि 200 पटीने जास्त सेफ आहे मोटरसायकल चालवण्यापेक्षा. पण तरी आपण दररोज कार चालवतो, दररोज मोटरसायकलवर इकडे तिकडे फिरतो. मग विमानाचा फिअर का? तर मे बी विमानाचा फिअर असा आहे कारण की आपल्याला त्याची माहिती नाहीये आणि मे बी कार किंवा आपण मोटरसायकल चालवतो तेव्हा आपल्या हातात किंवा कंट्रोल असतो किंवा आपल्याला दुसऱ्या जो चालवणार आहे त्याच्यावर ट्रस्ट असतो. तर तोच ट्रस्ट तुम्ही पायलट्सवर आणि एव्हिएशन इंडस्ट्रीवर का नाही ठेवत? एव्हिएशन इंडस्ट्री ही सगळ्यात सिस्टमॅटिक, सगळ्यात सेफ आणि सगळ्यात मॉडर्न आणि सगळ्यात डिसिप्लिन्ड इंडस्ट्री आहे. खूप सारी ट्रेनिंग करून, खूप सारे चेक्स करून, खूप सारे मेंटेनन्स प्रोसिजर्स करून, सिक्युरिटी प्रोसिजर्स करून एक विमान टेक ऑफ होतं. एका विमानाच्या फ्लाईट मागे खूप मोठी यंत्रणा काम करत असते आपल्याला सेफली पॉइंट ए पासून पॉइंट बी पर्यंत पोहोचण्याकरिता. ग्लोबली दरवर्षी 13 लाख लोक कार ऍक्सिडेंट्स मध्ये मरतात, म्हणजे जवळजवळ 3000 डेथ्स पर डे. आणि तुम्हालाही माहिती आहे की कार ऍक्सिडेंट नंबर 1 कॉज ऑफ डेथ आहे बऱ्याच कंट्रीजमध्ये. आणि 2023 मध्ये ग्लोबली कुठेच काही एअरक्राफ्टच्या रिलेटेड काही ऍक्सिडेंट झालेला नाही. म्हणजेच एव्हिएशन इंडस्ट्री दरवर्षी सेफर, दरवर्षी बेटर होत चालली आहे. म्हणजे तुम्हालाही नसेल आठवत की लास्ट एअरक्राफ्ट क्रॅश भारतात कधी झालेला, पण एका क्रॅशमुळे एवढी मीडिया हाईप, एवढी चर्चा होते आणि त्याच्यामुळे लोकांच्या मनात भीती निर्माण होते. आणि गुगलच्या अनुसार गेले 1-1.5 वर्षात जवळजवळ 40 मेजर ट्रेन ऍक्सिडेंट झालेत
आणि 300 पेक्षा जास्त लोकांना जीव गमवायला लागले. आपण त्याच्याबद्दल चर्चा करत नाही जास्त. आपण जे दररोज कार, बस आणि ट्रेनमध्ये ट्रॅव्हल करतो त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने एअर ट्रॅव्हल हे सेफ आहे. लक्षात ठेवा, तुमच्या पुढच्या विमान प्रवासात तुम्ही जेव्हा कॅब घेऊन जातात किंवा गाडीने जातात ना, ते जास्त डेंजरस आहे तुम्ही ती ऍक्च्युअल फ्लाईट घेण्यापेक्षा. तर जोक्स अपार्ट, एव्हिएशन इंडस्ट्रीवर ट्रस्ट करा. काही अनफॉर्च्युनेट इन्सिडेंट्स होऊ शकतात, पण खूप सारा रिसर्च, खूप सारा स्टडी, खूप सारी ट्रेनिंग करून एक विमान बनवलं जातं आणि त्याच्या मागे ते कसं उडवायचं त्याचं सायंटिफिक डेटा बनवलेला जातो. तर डोंट वरी, डोंट बी नर्वस फॉर युअर नेक्स्ट फ्लाईट.